नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, आता ह्या पेन्शन योजनेमध्ये पेन्शनची रक्कम वाढवता येणार। संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, निवृत्तीनंतर पेन्शनसाठी दुसरा कोणताही पर्याय नसलेल्यांसाठी अटल पेन्शन योजना म्हणजे APY ही एक उत्तम योजना आहे। चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजानुसार दरवर्षी पेन्शनची रक्कम वाढवू शकता। तुमचे उत्पन्न वाढले असेल आणि तुम्हाला सुरक्षित निवृत्ती हवी असेल तर तुम्ही 5,000 रुपयांपर्यंतच्या पेन्शन श्रेणीत अपग्रेड करू शकता। सरकारची अटल पेन्शन योजना देशातील गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सुरक्षित वृद्धापकाळाचे एक मजबूत माध्यम बनली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत विक्रमी 7.65 कोटी लोक सामील झालेले आहेत। मित्रांनो, अटल पेन्शन योजना ही एक सरकारी हमी पेन्शन योजना आहे। यामध्ये तुम्हाला 60 वर्षाच्या वयानंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते। ही रक्कम तुमच्या योगदानावर आणि वयावर अवलंबून असते। 18 ते 40 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतात। तुम्ही सुरुवातीला 2,000 रुपये मासिक पेन्शन निवडली असेल आणि आता 5,000 रुपये पेन्शन हवे असेल तर तुम्ही ते पेन्शन वाढवू शकता। या योजनेत तुम्ही दर आर्थिक वर्षात एकदा पेन्शनची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता। ही लवचिकता तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार पेन्शनची रक्कम वाढवण्यास किंवा कमी करण्यास मदत करते। खाते आणि योगदानाची माहिती कशी मिळेल? मित्रांनो, तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे अपडेट्स मिळत राहतील। तुम्ही APY मोबाईल ॲपद्वारे देखील खात्याची माहिती तपासू शकता। याशिवाय वर्षातून एकदा तुमच्या पत्त्यावर प्रत्यक्ष विवरणपत्र पाठवले जाते। मित्रांनो, आपण बघूया की खात्यात पैसे नसतील तर? मित्रांनो, तुमच्या खात्यात कपातीच्या तारखेला पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर ती डिफॉल्ट मानली जाईल। अशा वेळी तुम्हाला पुढच्या वेळी व्याजासह योगदान द्यावे लागेल। बराच काळ पैसा जमा झाले नाही तर खाते बंद होत नाही। तुम्ही थकबाकीची रक्कम आणि व्याजासह ते पुन्हा सक्रिय करू शकता। मित्रांनो, याची गुंतवणूक कुठे केली जाते याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, तुमचे योगदान SBI पेन्शन फंड, LIC पेन्शन फंड आणि UTI रिटायरमेंट सोल्युशन सारख्या सरकारी मान्यताप्राप्त पेन्शन फंडामध्ये गुंतवले जाते। PFRDA गुंतवणुकीवर लक्ष ठेवते आणि नियम ठरवते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।